ऐश्वर्याज क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर बरेचदा मुलं भाज्या खात नाहीत, त्यांच्यासाठीच हा पावभाजी पराठा, जेणेकरून ते आवडीने खातील. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी उकडलेल्या बटाट्याचा खीस घेतलेला आहे, बारीक कट केलेला कांदा 1 वाटी घेतलेला आहे, अर्धा वाटी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे अर्धा वाटी, पत्ता गोबी घेतलेला आहे बारीक खिसून, परत बीट घेतलेला आहे अर्धा वाटी, 1 चमच हळद घेतलेली आहे, 2 चमच धने पावडर घेतलेलं आहे मी, 1 चमच जिरे पावडर घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, 1 चमच लाल तिखट घेतलेला आहे आणि 2 चमच पावभाजी मसाला, आपण 1 चमच चाट मसाला घेतलेला आहे आणि आलं अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. आता ह्याला सर्वांना मिक्स करून घेऊया. लागण तसं पाणी टाकून याची कणिक मळून घेऊया. भाज्यांमध्ये पाणी असतं, त्यामुळे जास्त पाणी लागणारही नाही. आपण थोडंसंच पाणी टाकून कणिक मळून घेऊ. जास्त कणिक पातळही नको आणि घट्टही नको, अशा प्रमाणे कणिक मळून घेऊया आपण. थोडंसं 1 चमच तेल टाकून कणिक परत एकदा मळून घेऊया. आता ह्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेले आहेत. कणकेचा छोटा गोळा घेऊन आता ह्याचा पराठा लाटून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही थोडीशी पोळी लाटून ह्यावर तूप किंवा बटर लावून त्याला परत एकदा फोल्ड करून पराठ्याचा शेप देऊन लाटून घेऊ. आपला तवाही गरम झालेला आहे. आता पराठा त्यावर भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवून दोन्ही साईडने पराठा आता भाजून घेऊया. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी तुम्ही पराठ्याला तूप किंवा बटर पराठा छान आता भाजलेला आहे, काढून घेऊया. बऱ्याच मुलांना चीजही आवडतं, तर यात आपण चीज टाकून पण हा पराठा बनवू शकतो. छोटी पोळी लाटून घेतलेली आहे, त्यात आता चीज फिल केलेलं आहे मी आणि परत एक छोटासा पराठा लाटून घेऊया. तव्यावर तेलाचे शिंतोडे टाकलेले आहेत आणि यावर आता पराठा भाजून घेऊया, जेणेकरून पराठा खाली चिटकणार नाही. दोन्ही साईडनं छान पराठा भाजून घेऊया आणि त्यावर तेल लावून घेऊया. पराठा छान क्रिस्पी भाजलेला आहे. आता पराठा रेडी आहे. Enjoy!